नमस्कार। आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती आहे कन्या राशी, म्हणजेच अत्यंत बुद्धिमान, विश्लेषक, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अशी राशी। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा काही योगायोग नसतो। प्रत्येक जन्मामागे कर्म, ग्रह आणि नियती यांचा खोल संबंध असतो। जर तुमचा जन्म कन्या राशीत झाला असेल तर तुमचं आयुष्य साधन असतं। तुमच्या आयुष्यात बुद्धी, संघर्ष, प्रामाणिकपणा, सेवा आणि शेवटी मान सन्मान यांचा एक अद्भुत प्रवास असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या व्यक्तींचं बालपण कसं असतं, त्यांचं शिक्षण आणि बुद्धिमत्ता, प्रेम आणि वैवाहिक जीवन, करिअर आणि पैसा, संघर्ष आणि कर्माची परीक्षा, जीवनाचा सुवर्णकाळ आणि शेवटी वृद्धत्वातील ज्ञान आणि अध्यात्म। चला तर मग सुरुवात करूया कन्या राशीच्या जन्मापासूनच्या प्रवासापासून। बालपण, निरीक्षण करणारी बुद्धिमत्ता। कन्या राशीच्या लोकांचं बालपण अनेकदा शांत, समजूतदार आणि निरीक्षणाने भरलेलं असतं। लहानपणापासूनच हे मूल इतर मुलांपेक्षा थोडं वेगळं दिसतं, कारण ते प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहतं आणि समजून घेत असतं। घरातील परिस्थिती, आई वडिलांचे विचार, लोकांचं वागणं या सगळ्याचा त्यांच्यावर खोल परिणाम होतो। कन्या राशीची मुलं सहसा शिस्तप्रिय, अभ्यासू आणि जबाबदार असतात। त्यांना स्वच्छता, नियम आणि नीटनेटकेपणा आवडतो। त्यामुळे शिक्षक आणि मोठ्यांना ही मुलं लवकर आवडतात। लहान वयातच त्यांच्यात विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत जाते। शिक्षण, बुद्धी आणि विश्लेषणाची ताकद। कन्या राशीच्या लोकांसाठी शिक्षण हा आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। लहानपणापासूनच त्यांची बुद्धी तीक्ष्ण आणि विश्लेषण करण्याची क्षमता मजबूत असते। कोणतीही गोष्ट फक्त पाठ करून न घेता ती समजून घेण्यावर त्यांचा भर असतो। गणित, विज्ञान, संशोधन किंवा विश्लेषणाची गरज असलेल्या विषयांमध्ये ते विशेष प्रावीण्य मिळवतात। कन्या राशीचे विद्यार्थी मेहनती, शिस्तबद्ध आणि अभ्यासाबाबत गंभीर असतात। प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊन अचूक उत्तर शोधण्याची त्यांची सवय असते। त्यामुळे शिक्षक आणि सहाध्यायी त्यांना बुद्धिमान आणि विश्वासार्ह विद्यार्थी म्हणून ओळखतात। त्यांच्या ज्ञानाची ही भक्कम पायाभरणी पुढील आयुष्यात मोठ्या यशाचा मार्ग तयार करते। तरुणपण, स्वप्न आणि वास्तव। कन्या राशीच्या लोकांचं तरुणपण हे स्वप्न आणि वास्तव यांच्यात समतोल साधण्याचा काळ असतो। या वयात ते आपल्या ध्येयाबद्दल खूप गंभीर होतात आणि आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याची इच्छा बाळगतात। ते भावनेपेक्षा विचार आणि नियोजनावर अधिक विश्वास ठेवतात। त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते त्याचे फायदे तोटे काळजीपूर्वक तपासतात। मेहनत, शिस्त आणि जबाबदारी या गुणांमुळे ते हळूहळू आपल्या ध्येयाच्या जवळ जातात। तरुणपणात काही अडचणी आणि अनुभव येतात, पण त्यातूनच त्यांची विचारशक्ती अधिक परिपक्व होते आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होतो। प्रेम आणि वैवाहिक जीवन, स्थिरता आणि समजूतदारपणा। कन्या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन खूप प्रामाणिक आणि समजूतदार असते। ते प्रेमामध्ये दिखावा किंवा अतिशयोक्तीपेक्षा विश्वास, आदर आणि निष्ठेला अधिक महत्त्व देतात। सुरुवातीला ते थोडे संकोची असू शकतात, त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वेळ लागतो। पण एकदा त्यांनी कोणावर मनापासून प्रेम केलं तर ते त्या नात्यासाठी पूर्णपणे समर्पित होतात। वैवाहिक जीवनात कन्या राशीचे लोक जबाबदार आणि कुटुंबाला प्राधान्य देणारे असतात। ते आपल्या जोडीदाराची काळजी घेतात आणि घरात शिस्त, स्थिरता आणि शांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। कधी कधी त्यांचा परिपूर्णतेचा स्वभाव थोडा कठोर वाटू शकतो, पण त्यांच्या मनात नेहमी कुटुंबाच्या आनंदाचा विचार असतो। योग्य समजूत आणि संवाद असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ सुखी आणि संतुलित राहते। करिअर आणि पैसा, हळूहळू पण भक्कम यश। कन्या राशीच्या लोकांचे करिअर साधारणपणे हळूहळू पण अत्यंत स्थिरपणे पुढे जात असते। त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची विश्लेषण करण्याची क्षमता, बारकाईने काम करण्याची सवय आणि शिस्तबद्ध स्वभाव। ते कोणतेही काम करताना त्यात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे डॉक्टर, शिक्षक, अकाउंटंट, संशोधक, लेखक, विश्लेषक किंवा व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये ते उत्तम कामगिरी करतात। पैशाच्या बाबतीत कन्या राशीचे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात। ते अनावश्यक खर्च टाळतात आणि बचत व नियोजनाला महत्त्व देतात। त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती कदाचित सुरुवातीला संथ वाटू शकते, पण कालांतराने ती खूप मजबूत आणि सुरक्षित बनते।
कन्या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असल्यामुळे त्यांना आयुष्यात हळूहळू यश, स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी मिळते. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ते जीवनात भक्कम स्थान निर्माण करू शकतात. संघर्ष, कर्माची परीक्षा. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात संघर्ष हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यांचे जीवन अनेकदा कर्माच्या परीक्षांनी भरलेले असते. ते मेहनती, प्रामाणिक आणि जबाबदार असले तरी कधी कधी त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ उशिरा मिळते. त्यामुळे आयुष्यात काही काळ निराशा, ताण किंवा मानसिक दबाव अनुभवावा लागू शकतो. कन्या राशीचे लोक स्वभावाने विचारशील आणि परिपूर्णता शोधणारे असतात. त्यामुळे ते स्वतःवरच जास्त टीका करतात आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कधी कधी त्यांना स्वतःशीच संघर्ष करावा लागतो. पण या सर्व परीक्षांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनते. संघर्षातूनच त्यांना संयम, धैर्य आणि जीवनाची खरी समज मिळते. शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि चिकाटीमुळे ते अडचणींवर मात करून यश आणि स्थैर्य प्राप्त करतात. आध्यात्मिक जागृती. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात एक टप्पा असा येतो जेव्हा ते बाह्य यशापेक्षा अंतर्मनाच्या शांततेचा शोध घेऊ लागतात. आयुष्यातील अनुभव, संघर्ष आणि जबाबदाऱ्या यामुळे ते हळूहळू आध्यात्मिकतेकडे वळतात. त्यांना जीवनाचा खरा अर्थ, कर्म आणि आत्म्याचा उद्देश समजून घेण्याची इच्छा निर्माण होते. कन्या राशीचे लोक स्वभावाने विचारशील असल्यामुळे ते ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याकडे आकर्षित होतात. यामुळे त्यांच्या मनाला शांतता मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. आध्यात्मिक जागृतीमुळे ते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि इतरांनाही योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. सुवर्णकाळ, समाजात मान, सन्मान. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात एक असा काळ येतो जेव्हा त्यांच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक स्वभावाचे फळ त्यांना मिळू लागते. हा काळ म्हणजे त्यांचा सुवर्णकाळ असतो. अनेक वर्षे केलेल्या परिश्रमामुळे समाजात त्यांना मान, सन्मान मिळतो. त्यांच्या ज्ञानामुळे, शिस्तबद्ध जीवनामुळे आणि इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे लोक त्यांचा आदर करतात. या काळात कन्या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात आणि कुटुंबातही त्यांचे स्थान मजबूत होते. लोक त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देतात कारण त्यांची विचार करण्याची पद्धत शांत, तर्कशुद्ध आणि योग्य असते. समाजात ते एक विश्वासार्ह आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिक समाधानकारक आणि सन्मानाने भरलेले बनते. वृद्धत्व, ज्ञानाचा दीपस्तंभ. कन्या राशीच्या लोकांचे वृद्धत्व सामान्यतः शांत, समृद्ध आणि ज्ञानाने भरलेले असते. आयुष्यभर त्यांनी घेतलेले अनुभव, केलेले निरीक्षण आणि मिळवलेले ज्ञान यामुळे ते कुटुंबासाठी आणि समाजासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या बोलण्यातून आणि सल्ल्यातून जीवनाचे महत्त्वाचे धडे मिळतात. या वयात ते अधिक आध्यात्मिक आणि शांत जीवनाकडे वळतात. नातवंडांसोबत वेळ घालवणे, वाचन, ध्यान आणि समाजसेवा यामध्ये त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे आणि समजूतदार विचारांमुळे कुटुंबातील लोक त्यांचा खूप आदर करतात. त्यामुळे वृद्धत्वात ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दीपस्तंभ बनतात. तुमचा जन्म कन्या राशीत का झाला? ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीत जन्म होणं म्हणजे आत्म्याने एक विशेष मार्ग निवडलेला असतो. हा मार्ग आहे सेवा करण्याचा, लोकांना मदत करण्याचा आणि ज्ञानाने समाजाला मार्ग दाखवण्याचा. कन्या राशीचे लोक जगात व्यवस्था, शिस्त आणि समजूतदारपणा आणण्यासाठी जन्माला येतात. अंतिम निष्कर्ष. मित्रांनो, कन्या राशीचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे. हा प्रवास आहे बालपणातील निरीक्षणापासून तरुणपणातील संघर्षापर्यंत, मध्यम वयातील यशापर्यंत आणि शेवटी वृद्धावस्थेतील ज्ञानापर्यंत. जर तुमची राशी कन्या असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही साधे नाही. तुमच्याकडे आहे बुद्धी, संयम, मेहनत आणि कर्माची ताकद. आणि याच गुणांमुळे तुमचं आयुष्य हळूहळू यश, सन्मान आणि समाधानाने भरलेलं बनतं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.